आपण पाहणार आहोत बुद्धिमत्तामधील कूट प्रश्न। हा प्रश्न दरवर्षी पोलीस भरतीला येतो। 99% हा प्रश्न येण्याचे चान्सेस आहे आता पण। तो प्रश्न आपण बघून घेऊया। एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत आहे। चोर हा शिपाईपेक्षा 150 मीटर पुढे आहे। शिपाई व चोर यांचा पळण्याचा वेग अनुक्रम 30 व 29 किलोमीटर प्रति तास आहे। तर आपल्याला विचारलं काय, तर चोराला पकडण्यासाठी पोलिसाला किती वेळ लागेल। आता आधी आपण कन्सेप्ट जाणून घेऊया। तर आपल्याला प्रश्नात काय, तर आपण ह्याची प्रथम कन्सेप्ट जाणून घेऊया। प्रश्नामध्ये काय म्हटलं आपल्याला, एक शिपाई एका चोराला पकडत आहे, बरोबर। चोर हा पोलिसांपेक्षा 150 मीटर समोर आहे। तर त्यांचा चोर व पोलिसांचा पळण्याचा अनुक्रम योग किती आहे, 30 व 29 किलोमीटर। तर आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलं, एक पोलीस चोराला किती वेळेत पकडेल। तर याचा आन्सर काढते वेळेस काय करायचं, सर्वप्रथम नियम आठवणीत ठेवा। हे प्रश्न रेल्वेमध्ये पण ह्याच्यामध्ये पण असंच प्रश्न असते। रेल्वेचा नियम इथं लागू होते। एकाच दिशेला असेल तर वजाबाकी करायची, विरुद्ध दिशा असेल तर बेरीज करायची। आता इकडे आहे का, शिपाई आणि चोर। शिपायाला जर चोराला जर पकडायचं असेल तर शिपाई हा चोराच्या दिशेनेच पळणार ना की विरुद्ध दिशेने पळणार। धरण्यासाठी त्याच्या मागे लागणार की पाठीमागे पळणार। पाठीमागे तर पळणार नाही, त्याच्या मागच लागणार। मागे लागणे म्हणजेच एकाच दिशेला पळणे। एका दिशेला पळत आहे म्हणून काय करायचं, आपण वेगांचा फरक काढायचा। वेगांचा फरक म्हणजे तो म्हणजे कसा, वजाबाकी करायची। 30 मधून 29 गेले, किती राहिले, 1 किलोमीटर। 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर। किलोमीटरचे रूपांतर मीटर मध्ये करताना 1000 ने गुणायचं। त्याच्यानंतर एकाच दिशेला पळत आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं, पोलीस हा चोराला किती वेळेस पकडणार। तर हे प्रति तासात त्यांचा वेग आहे 3600। 1 तासात किती मिनिटं असतात, 60 मिनिटं असतात। एका तासात 60 मिनिटं असतात। 60 मिनिटाचे 3600 सेकंद मध्ये रूपांतर करायचं। इथं सेकंद करून टाकूया आपण। सेकंद इकडं मीटर, 3600 मीटर। पुन्हा एक वेळेस विश्लेषण सांगतो, आधी बघून घ्या। 3600 सेकंद, 3600 मध्ये 1000 मीटर। प्रश्नामध्ये काय, पोलिसापेक्षा चोर किती मीटर समोर आहे, 150 मीटर। म्हणून मीटरच्या खाली मीटरचं प्रमाण लिहायचं। त्यांचा करायचा तिरकस गुणाकार, 150 गुणिले 3600 भागिले 1000। कॅल्क्युलेशन करते तेव्हा आता हे 0 0 आहे म्हणून आपण वरी 3 0 आहे म्हणून खालचे 3 0 कट करून टाकायचे। 1 2 3 1 2 3। आता 15 गुणिले 36 राहिलं। ज्याला 15चा किंवा 36चा पाठ असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे। नसेल पाठ तर आपण बेसिक पद्धतीने साईडला घेऊया। 15 सक 90, 90 ला 0, हातचे आले 9, 15 त्रिक 45, 45 आणि 9 54। हे काय झालं, 540 सेकंद झालं। ऑप्शन मध्ये जर 540 सेकंद मध्ये जर रूपांतर नसेल, एकक नसेल 540 सेकंदाचं, तर मिनिटाचं एकक बघायचं। मिनिटामध्ये जर सेकंदाला कन्वर्ट करायचं असेल तर 540 ला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने भागायचं। 540 ला 60 ने भागितलं, 0 0 कट, 6 9 54। 9 मिनिटे काय आलं आपलं उत्तर। प्रश्नामध्ये तुम्हाला सेकंद दिले तर 540 सेकंद, सेकंद नाही दिले तर 9 मिनिटे, कोणतं तरी एक ऑप्शन देणार। आपण हे प्रश्न पुन्हा रिपीट करून घेऊया। प्रश्नामध्ये काय म्हणलं, एक शिपाई एका चोराला पकडण्यासाठी पळत आहे। चोर हा शिपाईपेक्षा 150 मीटर समोर आहे। तर शिपाई आणि पोलिसांचा वेग किती आहे अनुक्रम, 30 व 29 किलोमीटर।
तर शिपायाला चोराला पकडण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला प्रश्नामध्ये असं दिलं. तर आपण सर्वप्रथम त्यांच्यातील वेगांचा फरक काढायचा. वेगांचा फरकच का काढायचा? चोर व पोलीस एकाच दिशेला पळणार आहे, काय वेगळ्या दिशेला पळणार का? नाही पळणार. वेगळ्या दिशेला जर पळलं तर शिपाई चोराला कधीच पकडू शकणार नाही, हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणून ते एकाच दिशेला पळणार. एका दिशेला पळण्यामुळं वेगांचं वजाबाकी करायचं. वेगांची वजाबाकी केली, 30 मधून 29 गेले 1 किलोमीटर. 1 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 न गुणलं, म्हणून किती आलं? 1000 मीटर. म्हणून हे ह्याचा प्रति तास वेग होता ना, म्हणून प्रति तास होता. त्यामुळे प्रश्नामध्ये जर प्रति तास किलोमीटर किंवा किलोमीटर पर आवर असा जर शब्द दिला असेल तर सर्वप्रथम त्याचं आपण 3600 लिहून घ्यायचं शॉर्टमध्ये. 3600 बरोबर ह्यांच्यातील फरक किती आहे? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मीटरच्या खाली मीटर काढायचं, ह्यांचा करायचा तिरकस गुणाकार. प्रश्नार्थक चिन्ह ज्या संख्येच्या सोबत असतो तो नेहमी भागाकारातच असतो. शिकवलेलं समजलं असल्यास मित्रांना पण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. डन.